नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कोहळीकरांच्या हस्ते विकास कामांचे आज भूमिपूजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून व तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी पुनर्वसित गावासाठी मंजूर झाला आहे। या मंजूर झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते रविवार दिनांक 11/8/2024 रोजी कामारी येथे सभागृह बांधकाम इतर कामासाठी 2,49,00,000 रुपये निधी मंजूर निधीच्या कामाचे भूमिपूजन सकाळी 9 वाजता, तर दुधड येथे सभागृह बांधकाम व सीसी रस्ते नाली बांधकाम याकरिता 2,49,00,000 रुपये सकाळी 11 वाजता, अंदेगाव पूर्व पश्चिम येथेही 2,49,00,000 रुपये, खडकीबा येथेही स्मशानभूमीत विकासात्मक कामे व इतर कामासाठी 25 लाख रुपये निधी मंजूर असून डोल्हारी येथे सीसी रस्ता 10 लाख रुपये या कामाचे भूमिपूजन कोहळीकरांच्या आज पार पडले। रामदास महाराज यांच्याकडे आले होते, प्रकाश महाराज। त्या निमित्ताने कैलास मामा असतील, शिवाजी मामा असतील, यांनी म्हणत असाल 10 लाख, तुम्ही जर म्हणत असाल 5 लाख 15 साहेब फुलं टाका वर असं थोडं। एक ग्रुप अरे भविष्यात तुम्हाला मोठं वाटतं। आभार व्यक्त करतो। सोहळा संपन्न झाला। आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा भूमिपूजन सोहळा इथं आयोजित केला। त्या भूमिपूजन सोहळा इतर गावातील कर्मचारी, पदाधिकारी, नेते मंडळी आहे भरपूर बाबूराव कोळीकर, लक्ष आहे त्यांचा भरपूर बाबूराव कोळीकर। न काही पद नसताना आणल्या त्यांनी थकून येऊतना, मी दिले समाज मंदिर बाबूराव कोळीकर, समाजसेवा करणार बाबूराव। इकडे फोटो घ्या। आणि आमची माऊली व इतर कोणी आता माफ करा कोणाचं नाव राहिलं असलं तर, कारण वेळ जास्त घ्यायचं तुम्हाला। अजून तर आम्ही 11 ते 12चा कार्यक्रम म्हणून आता 4 वाजत आलेत। अंधेगावला मागच्या वेळेस आपण छोटे बाबू बोललेलो होतो, तुम्ही बरोबर आहे, इथं कार्यक्रम होता। मी आजही म्हणालो इकडे कुठं चाललो आपण, आणि जे बोललो होतो ते तिकडचं बोललो होतो, करायला पण तिकडच। हा, मूळ अंधेगाव, पलीकडचं अंधेगाव, पूर्व आणि पश्चिम अंधेगाव, तिन्ही गावचं लग्न समारंभ इथं जरी लावलं तरी 100% होऊ शकते। आजच जे आपल्या 25,000 रुपये
टेंटला जाणार आहेत तेवढी तर बचत 100% होणार. थोडासा कर ठेवा. आम्ही आमच्या गावात केलं त्या हनुमान कमिटीनं मोजका काहीतरी 500-1000 म्हणजे तेवढ्या किंवा तुम्हाला जे वाटलं ते झाल्याच्या नंतर आपलं उभं झाल्याच्या नंतर 1-2-4 महिन्यात तर उभं होणारच आहे. आज जरी करायला सुरुवात केली तर झाडझूड करायला तरी पुन्हा कसं लग्नाचे पत्रवळ्या तसेच ठेवून जातात. मग त्यासाठी तेवढे लावलं ती एक. नांदेड प्रतिनिधी प्रशांत खंदारे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.